सरकार ही योजना जाहीर केलेली आहे लाडक्या बहिणींसाठी आणि ती कधीही बंद होणार नाही ही भूमिका महायुतीच्या सरकारने नेहमी ठेवलेली आहे. विरोधक टीका करत असताना याच्यामध्ये खूप दुटप्पीपणा आहे. एक तर आम्ही ही योजना आणली त्याच्यामध्ये आम्ही 1500चा लाभ महिलांना देतोय. ज्या वेळेला विरोधकांनी विधानसभेच्या वेळेला त्यांचा मॅनिफेस्टो जाहीर केला त्यावेळेला ते म्हटले की आम्ही 3000 देऊ जर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आलं तर. म्हणजे जर 1500नी राज्याच्या तिजोरीवर भार पडत असेल तर मग ते 3000 कुठल्या बेसिसवर म्हणत होते, त्याचा अभ्यास त्यांनी केला नव्हता का? हा तर आम्ही विरोधकांना पहिला प्रश्न विचारतो. कारण 1500 ज्या वेळेला आम्ही ठेवले त्यावेळेला आम्ही 3000 ठेवू शकलो असतो. बट 1500 हे आर्थिकरित्या आणि ज्या वेळेला एखादी योजना आपण सुरू करतो त्यावेळेला ह्या सगळ्या बाबींचा विचार करून ती करण्यात येते. योजना ही गरजूंसाठी असते. जर कुठेही त्याचा कोण गैरफायदा घेत असेल आणि त्याला जर थांबवण्यात येत असेल किंवा त्याच्यावर जर कारवाई होत असेल तर मला असं वाटतं की ती योग्यच आहे. म्हणजे त्याच्यामध्ये काही दुमत असण्याचं कारण नाही. आणि आमच्याकडे वेळोवेळी जी काही प्रायमरी स्क्रुटिनी केली आहे त्यामध्ये किती किती लाभार्थी किती किती महिलांनी फॉर्म भरले होते, किती योजनेसाठी पात्र होत नव्हते ज्यांना त्याच वेळेला फॉर्म म्हणजे परमनंट रिजेक्शन करण्यात आलेलं होतं, हे सगळं सुद्धा विभागाकडे त्या वेळेला केलेलं आहे. त्याच्यामुळे असं दुटप्पीपणाने की ही योजना बंदच होणार आहे, जर बंद करायची असती तर आम्ही त्या पद्धतीनं ती क्रॉस व्हेरीफाय करण्याची सुद्धा हे केली नसती, मग अचानकच एकदमच बंद केली असती. त्याच्यामुळे ही योजना चालू राहण्याच्या दृष्टिकोनातून आपण पावलं उचलत आहोत एक, आणि ती कायमस्वरूपी चालू राहणार. महिलांसाठी सुरू केलेली ही योजना ही महायुतीच्या सरकारची महत्वाकांक्षी योजना आहे. ती अशा पद्धतीनं कोणीही बंद करण्याचा विचारही कधी मनामध्ये आणूही शकत नाही आणि कोणी कधी करणारही नाही. नमस्कार. संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर या बहिणींना आनंदाची बातमी. मंत्री आदित्य तटकरे यांची देखील आज प्रेस कॉन्फरन्स झाली. तर याचबरोबर पाहू शकता की हे जे बातमीपत्र आहे तर याच्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर येत्या 8 दिवसांमध्ये लक्षात घ्या की फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार. तर अशी घोषणा उपमुख्यमंत्री आहेत अजितदादा पवार यांनी केली होती आणि ही घोषणा झाल्यानंतर आज साधारणतः 4 दिवस झालेले आहेत परंतु अद्याप फेब्रुवारी महिन्याचे 1500 रुपये वाटप झालेले नाहीत. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत हेच 1500 रुपये फेब्रुवारी महिन्याचे कधी जमा होतील तर याच्याच प्रतीक्षेत आहेत. तर या संदर्भात अद्याप कोणतीही बातमी सध्या तरी अधिकृतरित्या प्रसिद्ध झाले नाही आहे. आता फेब्रुवारी महिन्याचे फक्त काहीच दिवस शिल्लक आहेत त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींना 1500 रुपये जे आहेत फेब्रुवारी महिन्याचे कधी मिळणार याची उत्कंठा लागलेली आहे. आणि सर्व लाडक्या बहिणी या फेब्रुवारी महिन्याच्या ज्या 1500 रुपये जो आहेत ज्या संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर या लाडक्या बहिणी संपूर्ण फेब्रुवारी महिन्याचा जो 1500 रुपयांचा हप्ता आहे तो कधी जमा होणार याच्या प्रतीक्षेत आहेत. तर याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांच्यासाठी मंत्री आदित्य तटकरे यांनी देखील घोषणा केली. त्यांनी महत्त्वाची बातमी सांगितली की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सध्या तरी जो जुना GR आहे तर तोच प्रसिद्ध करण्यात आलेला आहे आणि याच्यानुसारच संपूर्ण महाराष्ट्रात ज्या लाडक्या बहिणी आहेत तर या लाडक्या बहिणींसाठीचे अपात्रतेचे निकष आहेत तेच कायम राहणार आहेत. तर याच्यामध्ये 4 चाकी जर वाहन असेल तर त्यामध्ये ज्यांच्याकडे 4 चाकी वाहन आहे आणि लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेत असतील तर अशा महिला अपात्र असतील तर याच्यामध्ये 2.5 म्हणजेच 2.5 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न असेल अशा महिला अपात्र ठरतील. त्याचबरोबर दुबार नोंदणी असेल, नावामध्ये बदल असेल, अशा वेगवेगळ्या कारणांच्या माध्यमातून हे अर्ज बाद होत आहेत. तर हे जे निकष आहेत तर हे नवीन नाही आहेत तर जुना जो GR यापूर्वी प्रसिद्ध करण्यात आलेला आहे तर याचप्रमाणे हे निकष ठरवण्यात आलेले आहेत. विरोधकांकडून मात्र वेगळंच वातावरण पसरवण्यात येत आहे. त्यामुळे आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 लाखांपेक्षा जास्त बहिणींनी स्वतःहून अर्ज मागे घेतलेले आहेत. त्यांना कोणतीही सक्ती करण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे अशा लाडक्या बहिणींना फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आहे तो 1500 रुपये जमा होणार नाही आहे. तर या सर्व लाडक्या बहिणींनी स्वतःहून पैसे जमा केल्याने इतर अनेक ज्या लाडक्या बहिणी अपात्र असूनही योजनेचा लाभ घेत आहेत आणि त्यांची देखील निकष पडताळणी होणार आहे. त्यामुळे त्यांनी देखील अर्ज माघारी घ्यावेत अशी माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी दिलेली आहे. तर ही जी घोषणा झाली आहे ती फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता जमा होणार आहे तर याच पार्श्वभूमीवरती झालेली आहे. तर लक्षात घ्या की सगळ्यात महत्त्वाची बातमी देखील त्यांनी सांगितली की कोणताही हप्ता जर लाडकी बहीण अपात्र ठरत असेल तर परत घेतले जाणार नाहीत. सोशल मीडियावरती व्हायरल बातम्या आहेत की लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार, परंतु आदित्य तटकरे यांनी देखील सांगितलं की लाडकी बहीण योजनेअंतर्गत कागदपत्र पडताळणी सुरू आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 5 लाखांपेक्षा अनेक
बहिणी अपात्र ठरलेल्या आहेत. त्यांचे अर्ज त्यांनी स्वतःहून मागे घेतलेले आहेत. त्यामुळे अशा लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अर्ज अपात्र असून अर्ज मागे घेतलेले आहेत, तर अशा कोणत्याही लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार नाहीत. तर अशी महत्त्वाची माहिती मंत्री आदित्य तटकरे यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये दिलेली आहे. तर अशा प्रकारे समाज माध्यमांद्वारे अनेक चुकीचे मेसेज पसरवले जात आहेत. सध्या ₹1500 हप्ता आज सकाळपासून जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. संपूर्ण महाराष्ट्रातील 12 जिल्ह्यांमध्ये लाडक्या बहिणी योजनेअंतर्गत जो फेब्रुवारी महिन्याचा जो हप्ता आहे ₹1500 तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. असे अनेक व्हिडिओज वारंवार प्रसिद्ध होत असतात. तर अशा प्रकारचे चुकीचे जे मेसेज आहेत तर यांच्यावरती लक्ष न देता अशा मेसेजकडे दुर्लक्ष करावं असं देखील त्यांनी याच्या माध्यमातून सांगितलेलं आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच फेब्रुवारी महिन्याचे ₹1500 लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये कधी येणार, तर या संदर्भात माहिती देखील आपण घेतलेली आहे. तर अजितदादा पवार यांनी सांगितलं की मी चेकवर सही केलेली आहे. 8 दिवसांमध्ये पैसे जमा होतील आणि संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये ₹1500 8 दिवसात जमा होतील असं त्यांनी सांगितलं. तर काही दिवस झालेले आहेत. आज आजचा चौथा दिवस आहे, परंतु अद्याप संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत त्यांच्या बँक खात्यामध्ये ₹1500 जमा करण्यात आले नाही आहेत. तर आताचा महिना आहे फेब्रुवारी, हा जो 28 दिवसांचा महिना आहे, त्यामुळे आता काहीच दिवस शिल्लक आहेत. केवळ 8च दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे या दिवसात कोणत्याही दिवशी हे जे पैसे आहेत ₹1500 संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत. फक्त हे जे ₹1500 आहेत ते संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांनी अर्ज माघार घेतलेले आहेत, अशा 5 लाख ज्या बहिणी आहेत तर अशा बहिणींना हे पैसे मिळणार नाही आहेत. केवळ पात्र बहिणींना हे पैसे जमा केले जाणार आहेत. तर येत्या 8 दिवसांमध्ये हे पैसे जमा होतील. कोणतीही तारीख नाही आहे. फक्त पैसे जमा होण्यापूर्वी मंत्री आदित्य तटकरे असतील या संदर्भात अशा घोषणा करतील आणि नंतरच 2 ते 3 दिवस महाडीबीटी पोर्टलद्वारे पोर्टलद्वारे जे पैसे आहेत ते जमा होण्यासाठी 2 ते 3 दिवस लागतात. त्यामुळे 2 ते 3 दिवसांमध्ये घोषणा झाल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींच्या बँक खात्यामध्ये हे जे ₹1500 आहेत फेब्रुवारी महिन्याचे ते जमा होणार आहेत. तर याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजेच याच आठवड्यामध्ये 8 दिवसांमध्ये पैसे जमा होतील. कारण का साधारणतः पुढच्या महिन्यापासून मार्चमध्ये पुढील आठवड्यापासून पहिल्याच आठवड्यापासून अधिवेशन सुरू होणार आहे. त्यामुळे अधिवेशनापूर्वीच हा लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी आहेत तर यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. तर अशा प्रकारे फेब्रुवारी महिन्याची आता प्रतीक्षा लाडक्या बहिणींची लवकर संपणार आहे. येत्या आठवड्यामध्ये 8 दिवसांच्या आतमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत तर यांना ₹1500 दिले जाणार आहेत. तर हा ₹1500 शेवटचा हप्ता असेल. कारण का अर्थसंकल्पीय बैठक झाल्यानंतर हप्ता जो आहे तो ₹2100 करण्याचा विचार सरकारचा आहे. परंतु अजून या संदर्भात निर्णय झाले नाही आहे. या संदर्भात लवकरच निर्णय होईल. परंतु संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणी आहेत तर यांची आता प्रतीक्षा संपलेली आहे. ₹1500 पुढील आठवड्यामध्ये कोणत्याही दिवशी जमा होतील तशी मंत्री आदित्य तटकरे यांची घोषणा होईल आणि त्यानंतरच हा जो लाभ आहे तो संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये वितरित केला जाणार आहे. त्यामुळे अशा प्रकारे ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत नक्की शेअर करा. योजनांसंदर्भात खात्रीशीर अपडेट्स करता आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा.